पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रहितासाठी सोनं खरेदी कमी करण्याचं आवाहन केल्यानंतर नागपुरात ज्वेलरी शॉप्समध्ये ग्राहकांचा प्रतिसाद जो आहे तो अत्यल्प किंवा कमी पाहायला मिळतोय। 3 दिवसापासून ग्राहकांची संख्या जी आहे ती ज्वेलरी शॉपमध्ये रोडावलेली आहे। काल आयात शुल्क वाढवल्यानंतर सोन्याचे आजचे दर जे आहे ते 1,63,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलेले आहे। आणि एखादा ग्राहक सध्या नागपुरात ज्वेलरी शॉपमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। तुलना केली आपण तर जवळपास 50% जास्त ग्राहक संख्या कमी झालेली आहे। मॅडम, मोदीजींनी आवाहन केलं जे ग्राहक कमी झालेले आहे, तुम्ही या ठिकाणी सोनं खरेदी करण्यासाठी आले, काय सांगणार? मी ॲक्च्युली इथे RD काढलेली आहे 1 वर्षाची। ती RD माझी मागच्या महिन्यात संपली, मला वेळ नाही मिळाला म्हणून या महिन्यात मी आली आहे। मोदीजींनी आवाहन केल्यामुळे ग्राहक येत नाही, म्हणजे सरांनी काहीतरी विचार करूनच आव्हान केलं असेल, त्या आव्हानाचं मी मान ठेवते। पण माझा RD संपला आहे आणि मी ते जाऊन नाही देऊ शकत, तर मला सोनं घेणं गरजेचं आहे, त्यामुळे मी आली आहे। कारण घरात लग्न सुद्धा आहे। महाग पण झालंय सोनं। हो बिलकुल। आणि आधी जो होता मला वाटतं 1,85 वगैरेवर आपला रेट गेला होता, त्यापेक्षा तर अधूनमधून खूप फ्लक्च्युएट झाला आहे रेट। मी म्हणजे त्यावेळेसला त्या रेटच्या कंपॅरेटिव्हली तर कमीच आहे। काय खरेदी करणार? सध्या तर पाहते मी गोल्डमध्ये घेईन किंवा डायमंड्समध्ये विचार, जो माझा बजेट आहे, जो माझा RDचा बजेट आहे त्यामध्येच विचार आहे। सरांचा मान ठेवून बजेट वाढवणार नाही, तेवढा मान ठेवेल सरांचं नक्कीच। नक्की आपण बघू शकतो अत्यल्प प्रतिसाद जो आहे तो ज्वेलरी शॉपमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। जे जागतिक बाजारामध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे रुपया बाहेर जाऊ नये आणि भारतीय अर्थव्यवस्थेला बळ मिळावं म्हणून राष्ट्रहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आवाहन केलं। त्यानंतर नागपूरसह परिसरातल्या ज्या ज्वेलरी शॉप्स आहे, असोसिएशन आहे, त्यांच्या आकडेवारीनुसार जवळपास 50%पेक्षा जास्त ज्वेलरी शॉपमधले सोन्याच्या दागिन्यांचे सेल जे आहे ते कमी झालेले आहेत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।